मुनगंटीवार साहेब आहेत का? हा आहे इथंच आहे. अहो माझा साईजही मोठा आहे, दिसलं पाहिजे ना, एवढा काही मी बारीक आहे का? पण मंत्री महोदय आहे का? मंत्री महोदय आणण्याची जबाबदारी आमची नाही आहे, तुमची आहे. मंत्री हे धंदे बंद करा आता. विधानसभेच्या अर्ध्या तासाच्या चर्चेत राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा गरम वारं उठलं. तालिका अध्यक्षांनी सुधीर मुनगंटीवार यांचं नाव घेतलं आणि ते उठलेही, पण सभागृहात संबंधित मंत्र्यांचा पत्ता नव्हता आणि तेवढ्यातच मुनगंटीवारांचा पारंपरिक धडाका सुरू झाला. आमदार उपस्थित असताना मंत्री गायब, मग त्याच्यावर बिबट्या सोडा अशा शब्दात त्यांनी सरकारला घरचा आहेर दिला. मुनगंटीवार मंचावर उभे राहिले आणि तेवढ्यात तालिका अध्यक्षांनी विचारलं, मुनगंटीवार आहेत का? त्यावर तडाख्यात मुनगंटीवारांनी उत्तर दिलं, ओ आहे, माझा साईजही मोठा आहे, दिसलो पाहिजे, एवढा काय बारीक आहे का मी? मात्र खरा फटका तेव्हा बसला जेव्हा त्यांनी मंत्र्यांच्या अनुपस्थितीवर बोट ठेवलं. मंत्री महोदय आणण्याची जबाबदारी आमची नाही, ती तुमची. इतके आमदार सभागृहात आहेत आणि मंत्रीच नाही, हे धंदे बंद केले पाहिजेत. अर्धा तास चर्चा क्रमांक 11. श्री मुनगंटीवार साहेब आहेत का? हा आहे इथंच आहे. अहो माझा साईजही मोठा आहे, दिसलं पाहिजे ना, एवढा काही मी बारीक आहे का? पण मंत्री महोदय आहे का? काय मंत्री महोदय आणण्याची जबाबदारी आमची नाही आहे, तुमची आहे. मंत्री महोदय आणण्याची जबाबदारी, आम्ही आपले उपस्थित आहोत. आता सभागृहात आमदार उपस्थित असताना मंत्री आला नाही तर बिबट सोडा त्याच्यावर. हे धंदे बंद करा आता. मला सांगाल का मी कशाला पकडतो? दरम्यान पुणे पिंपरी चिंचवडमध्ये जप्त झालेल्या बनावट पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनांच्या मुद्द्यावरही त्यांनी सरकारला झोडपलं. हरी वाचवेल की नाही माहीत नाही, पण नरहरींनी तरी वाचवावं. 11 लाख प्रतिष्ठानं, 90 माणसं आणि पगार थकलेले. छातीवर हात ठेवून प्रामाणिक उत्तर द्या अशी मागणी त्यांनी मंत्र्यांसमोर ठेवली. अध्यक्ष महाराज, सन्माननीय जयकुमार गोरेजी अनुभवी मंत्री आहे, पण त्यांचं उत्तर ऐकल्यावर असं वाटतं की सरकार भाजपचं आहे, उत्तर काँग्रेसचं आहे. गाडीचं चेसिस भाजपचं आहे, इंजिन काँग्रेसचं आहे. एकूणच काय तर मुनगंटीवार यांनी सरकारला दिलेला घरचा आहेर चांगलाच झोंबलेला दिसतोय.